बघ, मी माझ्या मेहनतीचे पैसे कमवेन, तुमच्यासारखं बडेजाव करण्याची हौस नाही आम्हाला. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ते काहीही असेल, मी तुला आत्ताच सांगते, हे सोळे ओळे करणं आम्हाला झेपणार नाहीये. आम्ही त्याबाबत तुमची बरोबरी करू शकत नाही. हे झेपणार असेल तर बघा, नाहीतर आपण इथेच थांबू. म्हणजे मी हे लग्न इथेच मोडते. एक मिनिट थांब. तुला कळतंय का तू काय बोलतीयस? एकदम असा टोकाचा निर्णय येतो. हे बघ, तुझा ना गैरसमज होतो. माझा काहीही गैरसमज होत नाहीये. गैरसमज झालाय. हे बघ, त्या अंगठीचे पैसे देण्यामागचा हेतू मला काय तुझी चेष्टा करणं, तुमच्या कुटुंबाची चेष्टा करणं किंवा आमच्या श्रीमंतीचा बडेजाव करणं हा अजिबात नव्हता आणि तो कधीच नसेल. मला जेव्हा कळलं की ती अंगठी हरवली आहे, मला फक्त त्यातली इमर्जन्सी कळली म्हणून मी ते केलं. पण तेच ना, का केली मदत? मी तुला सांग, मला विचारलंच मदत करताना. तुला विचारलं असतं तर तू मदत घेतली असती का? तेच, तुला माहितीये ना मी मदत घेतली नसती तर का बळजबरी केली? कारण तुला ती अंगठी मिळत नव्हती हे दिसलं मला. आणि ती अंगठी जर वेळेत मिळाली नसती ना तर खूप प्रॉब्लेम झाले असते यार. दिसतं सकाळी माझ्यामुळे एवढा तमाशा झाला आणि त्या अंगठीमुळे जर साखरपुडा तुटला असताना तर मी तुला तर फक्त तुमच्या घरच्यांना नाही, माझ्या बाबांनाही लोकांनी नावं ठेवली असती. त्यामुळे हा प्रश्न फक्त तुझ्या घरच्यांचा नाही आहे. मी इनडायरेक्टली माझ्या घरच्यांना सुद्धा मदतच केली आहे. त्यामुळे प्लीज, तुमच्या घरच्यांचा तुझा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता आणि तो कधीच नसेल. मी तुला तेच सांगतेय, प्रत्येक वेळेला तुमची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी पाण्यासारखा पैसा खर्च करू शकत नाही. मला कोण सांगते पैसा खर्च करायला? नाही, कोणी सांगत नाहीये, पण करावा लागणारच आहे ना. का? आत्ताच एवढा खर्च झालाय, उद्या लग्न आणि पुढे आयुष्य आहे. हे जर लग्न झालं तर आम्ही तुमची बरोबरी नाही करू शकत. आज गैरसमज आहे. तुमची बरोबरी करू शकत नाही, एवढाच खर्च करा तेवढाच खर्च करा असं कोणीही बोललेलं नाहीये. हो, तू तुझ्या घरच्यांना ओळखत नाहीस? हे बघ, आत्या जे बोलली ना, जाऊ दे ना, मला हा विषयच काढायचा नाही. मला तुला फक्त एवढं सांगायचंय की आम्ही सावेकर तुम्हा गायकवाड खानदानाच्या स्टेटसला शोभून दिसणार नाही. मग काय करायचंय? लग्न मोडायचं. कळतंय का, एवढ्यावरनं आपण लग्न मोडणं? हो, दोन्ही कुटुंबासाठी हेच बरोबर आहे. हा माझा शेवटचा नमस्कार. हे माझ्या सगळ्यात जवळचं ठिकाण, कारण इथे माझी आई असते. आज माझ्या आईला जाऊन बरीच वर्ष झाली, पण आजही आमच्या सगळ्यांच्या मनात ती जिवंत आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या आई आणि बाबांचं नातं ना खूप छान होतं. त्यांचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. हो ना आत्या? जसजसं मी मोठा होत गेलो तेव्हा मला नेहमी वाटायचं माझं आणि माझ्या होणाऱ्या पार्टनरचं नातं आई बाबांसारखं असं, प्रेमळ, एकमेकांवर प्रेम करणारं. आणि म्हणूनच तुम्हाला आज इथे घेऊन आलो. आज आपणही आपल्या नात्याची सुरुवात करतोय, तर मला वाटतं आपल्या नात्याची सुरुवात आईचा आशीर्वाद घेऊनच करावी. या जागेमध्ये, या परिसरात माझ्या आईचं अस्तित्व आहे. आता माझे चांगले दिवस येतील सर. आता खरंच मी माझ्या फॅमिलीची परिस्थिती बदलू शकते सर. काय मुलगी आहे ही? हिच्या थापा तर आता वाढतच चाललेत. साखरपुडा तर झाला, तिथे मला या डबल बॅटरीने ओळखलं नाही, पण आता लग्नाच्या वेळी काय करू? तिथे तर मी करवली असणार आहे. आणि सर, मला काय वाटतं ना, आता माझा या बिझनेस मध्ये कमाल जम बसेल सर. आणि सर, मी ठरवलंय, या बिझनेस मधून मी मस्त पैसे कमवेन आणि मग ते साठवून माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न करेन सर मी. वा कीर्ती वा, म्हणजे खरंच अगं मानलं मी तुला. तू एका दिवसात बिझनेस सेट पण केलास. अगं म्हणजे कालपर्यंत तुला पैसे मिळत नव्हते ग, आणि आज तुला इतके पैसे मिळायला लागलेत की तू तुझ्या मोठ्या बहिणीचं लग्न लावून देणार आहेस.
खरंच अगं मानलं मी तुला. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. हो सर, हा बिझनेसच आहे, लगेच ग्रोथ. हो खरे खरे खरे. पण कीर्ती, काल तुझ्या काही टेस्ट मिस झाल्यात, तर त्याचं काय करायचं आपण? डोंट वरी सर, मी डबल अभ्यास करेन. एक टेस्ट मिस झाले ना, मी 2 टेस्टचा अभ्यास करेन सर, डबल. वा, नाही मला तुझ्याकडून ना हीच अपेक्षा होती अगं. पण अगं आता हे टेस्ट वगैरे राहू दे, तू असाइनमेंट्स कर. एक असाइनमेंट 3 तासाची, अशा 2 असाइनमेंट्स कर 6 तासाच्या. ओके? नो वरी सर, मी पक्का उद्या असाइनमेंट्स करून आणते. बाय सर. एक मिनिट. उद्या नाही, आज. आणि घरी नाही, इथेच स्टाफ रूम मध्ये. काय? हा? इथे बसून 6 तास? हो, 2 असाइनमेंट्स 6 तास. नाही हे बघ, मला माहिती आहे का तुझं खूप अभ्यास करण्याचं स्वप्न आहे, आणि ते स्वप्न पूर्ण होताना आहे ना, मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं आहे. हो, आणि तू काही नको करू. हा, तुला काही डाऊट असेल ना, तर मी इथेच आहे. ओके? तुम्ही इथेच बसून? हो मी इथे हो, नाही तू बस. स्टाफ रूम मध्ये मी. अगं डोंट वरी, तू बस. हॅव अ सीट. हे घे.